शेतकरी मित्रांनो, ग्रासिया हे गोदरेज या कंपनीचं 2023मध्ये नवीन आलेलं ग्रुप 13चं कीटकनाशक आहे। याच्यामध्ये घटक जर तुम्ही पाहिला तर फ्लुक्झामेटामाइड 10% EC फॉर्म्युलेशनमधील घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो, जो की एक नवीन गटातील ग्रुप 13च्या गटातील हे कीटकनाशक आहे आणि रिझल्ट देखील अत्यंत जबरदस्त आहेत। अनेक शेतकरी बंधू याचा वापर देखील करत आहेत। तर हे कीटकनाशक कोणत्या किडीसाठी वापरायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम ॲक्टिव्हिटी देणारं कीटकनाशक आहे, म्हणजे अनेक अळ्यांच्या त्याचबरोबर अशोषक किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो। रसशोषक किडी आणि पाने खाणाऱ्या अळींसाठी आपण याचा वापर करू शकतो। एन्व्हायरमेंटसाठी देखील हे सेफ कीटकनाशक आहे। त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जे काय मित्र कीटक असतात त्यांच्यासाठी देखील हे सेफ कीटकनाशक आहे। मोड ऑफ ॲक्शन याची ट्रान्सलेमिनार आणि कॉन्टॅक्ट आहे, ती देखील अत्यंत जबरदस्त आहे। जरी कीटक पानाच्या खालच्या साईडने जरी असला तरी देखील ट्रान्सलेमिनार ॲक्टिव्हिटी असल्यामुळे त्या कीटकाला नियंत्रण करण्याचं काम हे कीटकनाशक करतं। तर ग्रासिया या कीटकनाशकाचं रिकमेंडेशन कोणत्या कोणत्या पिकामध्ये केलेलं आहे त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती पाहू। आपण याचा वापर वांगी पिकामध्ये तुडतुडे, थ्रिप्स आणि फळ पोखरणारी अळी जी येते वांगी पिकामध्ये, तर याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर कोबी आणि फ्लावर ह्या पिकामध्ये जो डायबॅक मॉथ येतो त्याच्या नियंत्रणासाठी, त्याचबरोबर तंबाखूवरील पाने खाणारी अळी देखील याच्यावरती येत असते, त्या अळीच्या नियंत्रणासाठी आणि उंटअळी या 3 प्रकारच्या अळ्या कोबीवरती ज्या येतात तर त्यांच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर मिरची पिकावरती थ्रिप्स असेल, ब्लॅक थ्रिप्स असेल, फळ पोखरणारी अळी असेल, इतर अळ्या असतील, यांच्या नियंत्रणासाठी मिरचीवरील जे काय अळी आणि रसशोषक किडी येतात त्या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर भेंडी पीक असेल तर भेंडी पिकामध्ये तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स आणि फळ पोखरणारी अळी हे जे कीटक येतात यांच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर तूर या पिकामध्ये शेंग पोखरणारी अळी, टिपक्यांची अळी, तर ह्या अळींच्या नियंत्रणासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो। त्यानंतर टोमॅटो पिकामध्ये थ्रिप्स असेल, ब्लॅक थ्रिप्स असेल आणि फळ पोखरणारी अळी असेल, तर टोमॅटो पिकामधील ह्या अळींच्या नियंत्रणासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो। म्हणजेच ज्या पण पिकामध्ये रसशोषक किडी प्लस अळ्यांचा प्रादुर्भाव होत असतो त्या पिकामध्ये आपण या एकाच कीटकनाशकाचा वापर करून नियंत्रण मिळवू शकतो। म्हणजेच तुम्हाला अळी व रसशोषक किडीसाठी सेपरेट कीटकनाशक घेण्याची आवश्यकता पडणार नाही। डोस जर शेतकरी मित्रांनो पाहिला तर 160 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यामधून तुम्हाला याची फवारणी करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोदरेजच्या ग्रासिया या कीटकनाशकाबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। जे कोणी शेतकरी बांधव यूट्यूब चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।